नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी किरण पाटील, कर्नूल सीड्स कंपनी प्रतिनिधी पाचोरा। आज आपण आलोय मसाज येथील प्रगतशील शेतकरी कैलास दादा यांच्या शेतामध्ये। तर दादांचा आपण थोडक्यात परिचय जाणून घेऊ आणि दादांना आपल्या कर्नूल सीड्स कंपनीची ज्वारी 186 बद्दल काय वाटतं ते थोडक्यात जाणून घेऊ। नमस्कार दादा। नमस्कार नमस्कार। आपलं पूर्ण नाव? कैलास प्रकाश पाटील मसास, तालुका पाचोरा। तालुका पाचोरा। आपला मोबाईल नंबर दादा? 85 54 04 86 58। बरं दादा, आता आपली ही जी कर्नूल सीड्स कंपनीची ज्वारी 186 किती पॅकेट लागवड केली तुम्ही? मी 2.5 एकर मध्ये 2 पॅकेट लागवड करलेली। बरं, आणि याची लागवड तारीख काय आहे? 25 नोव्हेंबर 2025। बरं, आता ही जी ज्वारी 186 आता तुम्ही लागवड केलेली किती वर्षापासून लागवड करताय की पहिलं वर्ष आहे? पहिलंच वर्ष आहे आपलं। पहिलंच वर्ष आहे। हा। मग तुम्हाला आता समजा तुमच्या जे परिसर आहे मसाज परिसर, आता त्या परिसरामध्ये 186 ज्वारी आणि इतर वनामध्ये तुम्हाला काय बदल वाटतोय? समजा आता तुम्ही लागवड केलेली ज्वारी आपली, तर लय जमीन आसमानचा फरक आहे सर। कसा की आता 8 दिवसापूर्वी वातावरण एकदम हे झालं, पाऊस पडला, काही भागामध्ये वारा वादळ सुटलं। बरोबर। तर आमच्याकडे पण वारा होता, भरणा तर मी करेलच होता तिचा, पण एक धांडा पण काना नाही झाला तिचा। बरोबर। एवढ्या वाऱ्यामध्ये एक काना बी नाही झाला धांडा। बरोबर। आणि कणसाची साईज सुद्धा एकदम भारी वाटली। हो बरोबर। आणि हाईट पण एकदम कमी आहे तिची, म्हणजे मिडियम साईज आहे। मीडियम साईज म्हणजे वाढत नाही, काही नाही, ते लहान असल्यामुळे एक धांडा पण काना नाही झाला डायरेक्ट। बरोबर। हा। तर शेतकरी बंधूंनो बघा, कैलास दादांनी आपल्याला ज्वारीचं त्यांचं काय मत आहे ते त्यांनी व्यक्त केलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं या ज्वारीचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर उंची कमी आहे। उंची कमी असल्या कारणामुळे वादळी वारा असो किंवा काही असो ती आडवी पडत नाही। आता दादांच्या शेतामध्ये एक सिंगल दांडा सुद्धा आडवा पडलेला नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कणसाची साईज तुम्ही बघू शकता, एकदम भरगतचा समोर कणीस आहे आणि टपोरा दाना आहे मोत्यासारखा, एकदम पांढरा शुभ्र आणि एकदम टेबल टॉप असा प्लॉट आहे। तुम्ही बघू शकता एकदम टेबल टॉप असा प्लॉट आहे, कुठेही उंची कमी जास्त नाहीये आणि कुठेही चिकट्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाहीये। एकदम फ्रेश असा प्लॉट आहे। तर ज्या शेतकरी बांधवांना हा प्लॉट बघायचा असेल त्यांनी कैलास दादांसोबत संपर्क साधावा। आणि शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपलं कापूस वाहन हत्तीवाली जय हो, तसेच योद्धा आणि मकामध्ये 9009 आणि 9196 लागवड करून आपले आर्थिक उत्पन्न वाढवा। धन्यवाद। धन्यवाद।